बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याची। छगन कमळ बघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आणि छगन भुजबळ यांची सावध प्रतिक्रिया देखील समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानं ते सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराज आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले, मात्र छगन भुजबळ यांनी सातत्याने त्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराचा पाढा वाजत पक्ष नेतृत्वाच्या कारभारावरती टीका केली आणि भुजबळ अन्य पर्यायांचा विचार करणार अशी जोरदार चर्चा देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगू लागल्या। भुजबळ भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती आणि या चर्चेवर भाजपकडून कधीही त्यांनी नकार न देता भाजपमध्ये येणाऱ्यांचं स्वागत असल्याचं सांगत भुजबळांच्या भाजप पक्षप्रवेशाला एक प्रकारे संमती दर्शवली होती। आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे संकेत दिल्यानं भुजबळ यांच्या भाजप प्रवेशावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता होऊ लागलेली आहे आणि ती शक्यता अधिक गडद झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी बालभारतीचं पुस्तक वाचलं। फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये बालभारतीचं पुस्तक दिलं। पुस्तक हातामध्ये घेतल्यावरती ते चाळतात, हे पहिलीचं पुस्तक आहे। आमच्या वेळी होतं तेच हे पुस्तक आहे की बदललंय हे पाहावं लागेल। छगन कमळ बघ हे वाक्य आहे का पाहावं लागेल। उपस्थितांनी फडणवीसांच्या या संकेतांना भरभरून दाद दिली। देवेंद्र फडणवीस यांच्या या संकेतानंतर नेत्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल असं सांगत त्याला दुजोरा दिला। मला काही कल्पना नाही आहे। शेवटी माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि राज्याचे नेते आमचे नेते देवेंद्रजी आहेत, त्या संदर्भात काय निर्णय घेतील तर शेवटी तो पक्ष नेतृत्व अधिकार असतो। देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना भाजपमध्ये येण्याचे संकेत दिले असले तरी भुजबळ यांनी मात्र यावरती मौन बाळगलंय। आहे आज भेटलो टीव्हीशी आज बोलायचंच नाही, कुठल्याही विषयाशी बोलायचं नाही, त्यांच्याबरोबर बोलायचं नाही, फक्त ड्रायव्हर बरोबर बोलायचं नाही। मौनम सर्वम साधन। भुजबळ यांनी या प्रकरणी मौन बाळगलं असलं तरी त्यांच्या मौनामध्ये अनेक अर्थ दडलेले असावेत असं सांगितलं जात आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातामधून काढत जर कमळ पकडलं तर त्यामध्ये फारसं आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।